लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईतर्फे कामगार महिला पुरुष लाभार्थ्यांना गृहोपयोगी संच वाटप करण्यासाठी कामगारांना बोलावून अधिकारी मात्र लंपास होते. महिला कामगारांना वेठीस धरून दिवसभर उपाशी ठेवले. सविस्तर वृत्त असे की कामगारांनी संगणकीय प्रणालीवर सादर केलेल्या अर्जानुसार आज दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी वितरण केंद्र कॅम्प सेलू केंद्र येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. उपस्थित न राहिल्यास आपला अर्ज बाद करण्यात येईल अशा लाभार्थ्यांना सूचना दिल्या होत्या. आज उपस्थित राहून ओळखपत्र, आधार कार्ड फोटो, तीच व्यक्ती असल्याची खातरजमा, बोटाचे ठसे, छायाचित्र इत्यादी प्रमाणे करून गृहसंच ताब्यात घ्यायचे होते. कामगारांनी हा संच ताब्यात घेतल्याशिवाय वितरण केंद्र सोडू नये असे सूचित केले होते. परंतु मंडळाचे अधिकारी आलेच नसल्याने शेलू खुर्द कॅम्प येथे कामगारांनी तीव्र संताप व्यक्त करीत रास्ता रोको आंदोलन केले. दिवसभर पावसात विना अन्नपाणी उपासमार करीत कामगारांना उपाशीपोटीच दिवस काढावा लागला. कामगार कल्याण मंडळाचा भोंगळ कारभार व बेजबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी म्हणून पुरुष व महिला कामगारांनी मागणी केली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने पुसद उमरखेड मार्ग 2 वेळा बंद करण्यात आला होता. बेजबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी कामगारांनी एकमुखी मागणी केली आहे. ही बातमी यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुसद उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बीजे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे, पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार इत्यादींनी परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले होते. कामगारांची उपासमार बघता शेलू खुर्द येथील सरपंच सुदाम कदम यांनी खिचडी व नाश्त्याची व्यवस्था केली होती. हे मात्र आणि कधीपासून आलेला आहे? आम्ही सकाळच्या 6 वाजतापासून इथं उभे आहे. तर कुणी पण इथं अधिकारी नाही आला. आम्हाला एवढं आश्वासन दिलं होतं सकाळी की बुवा आम्ही 4 वाजेपर्यंत कंटेनर निघाले, त्यातून टर्क यायला लागले, तर तुम्ही 4 वाजेपर्यंत थांबा. आम्ही 4 वाजेपर्यंत वाट बघितली. आता 6 वाजत यायले तरी पण आणखी कुणाचाच पत्ता नाही. आणि आता काय म्हणतात, आता नागपूरहून निघाले म्हणतात ट्रक. आता पण त्यांची काय गॅरंटी आहे काय माहिती नाही. तुम्ही ज्यांच्याशी बोलला सकाळपासून त्यांच्याशी काय संपर्क झाला का? काय साहित्य मिळणार म्हणून काय आशा आहे का तुम्हाला आज? आता काय सांगावं, त्यांचं काहीच खरं वाटत नाही आम्हाला. खोटं काय सांगतात आणि खरं काय सांगतात हे काही त्यांचा पत्ताच नाही लागते आम्हाला. 1 तारीख परंतु आता तुम्हाला निर्णायक भूमिका घ्यायची आहे, तर आपण काय कराल नेमकं? आज तुम्हाला साहित्य नाही मिळालं तर तुम्ही काय करणार? आज जर आम्हाला साहित्य नाही मिळालं, जसे की आमचे आता भाऊ म्हणले तसं आम्ही 1 ते 1.5 तास वाट पाहणार. आणि आमचा जर बायोमेट्रिकच जर घ्यायले तर आम्ही सरळ त्याच्यावर आज गुन्हा दाखल करणार आहे. आम्ही कुठल्याच गोष्टीची काटकसर करणार आहे. आज जर जे एवढ्या महालक्ष्मीचं घरचं सोडून बाया आलेल्या आहेत त्यांना आम्ही आज बायोमेट्रिक करू देणार नाही. ज्यावेळेस त्यांचं कंटेनर येईल त्यावेळेस आम्ही बायोमेट्रिक करू देईल. आणि त्यांना कंटेनर कुठं आहे विचारलं तर ते लोकेशन कोणाचं ड्रायव्हरचं देत नाहीत. तुमचं कंटेनर निघलं तर आम्हाला लोकेशन द्या. यवतमाळला आहे, दारव्याला आहे, दिग्रसला आहे, वर्धेला आहे. 12 वाजतापासून दोनदा आम्ही हे रोड पुसद रोड दोनदा बंद केला. तर भाऊच्या म्हणण्यानुसार आम्ही पुन्हा चालू केला. आता याच्यानंतर रोड बंद होणार नाही. कडक भूमिका केलेली आहे. ज्यावेळेस रास्ता रोको झाला होता त्यावेळेस आम्ही इथं आलो. ठाणेदार साहेबांनी सांगलं की एवढे लोक आहेत यांची पाण्याची व्यवस्था करा. आम्ही स्वतः वैयक्तिक 40 बॅरल आणल्या पाण्याच्या आणि 30-40 किलोची खिचडी पण आणली आणि सर्वांना खाऊ घातली. अजूनही एक पाण्याचा टँकर 500 लिटरचा उभा आहे. याची पूर्वकल्पना आमच्या ग्रामपंचायतला काहीही नव्हती. त्याच्यामुळं आम्हालाही काही माहीत नव्हतं. आणि पुसदच्या ऑफिसला संपर्क साधला असता ते म्हणले याच्याबद्दल आम्हालाही काही माहीत नाही. म्हणून या लोकांची गैरसोय झाली. इतक्या प्रमाणात पब्लिक आली की इथं हँडल करणं सोपं नव्हतं. तरी ठाणेदार साहेबांनी यांनी वेळेवर येऊन मार्गदर्शन केलं, सर्वांना रस्ता मोकळा करून दिला. परत पुन्हा संध्याकाळी पुन्हा एकदा चक्का जाम झाला. त्यावेळेस तिथं पाण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, आता रात्रीला अंधारामध्ये लाईटची व्यवस्था, लाईट पण नाही आहे इथं. आता अजूनपर्यंत त्यांचे ट्रक आलेले नाही. आता संध्याकाळी अंधार पडत आहे तरी ट्रक आलेले नाहीत. तरी शासनाने याची त्वरित दखल घेऊन निश्चितच बांधकाम विभागाचा हा जो ढिसाळपणा आपल्या लक्षात येतोय. मला वाटतं महिला आलेल्या आहेत आणि हेळसांड होत आहे सकाळपासून आहे. तुम्ही काय माहिती द्याल आज महिलांना आणि आपल्या बांधकामगारांना? हे जे आहे कॉन्ट्रॅक्टर जे आहे ना ते बदलल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि वाटपाचं जे ठिकाण होतं पूर्वीला हे MIDC यवतमाळ होतं. त्याच्यानंतर 2 नंबरला राळेगाव होतं, दारवा होतं आणि आर्णी होतं. तर हा सगळा जो गोंधळ झालेला आहे हा वेळेवर कॉन्ट्रॅक्टर जो आहे ठेकेदार तो बदलल्यामुळे हा पूर्ण गोंधळ झालेला आहे.
बांधकामगारांच्या या कामगारासंबंधी नेहमीच समस्या राहिलेल्या, त्यांचं जे बायोमेट्रिक असेल त्यांनी फॉर्म भरले असेल, तुम्ही पैसे घेतल्याचेही त्यांच्याकडून आपल्यावर आरोप होत आहे। आणि आज आपण शेलूच्या ठिकाणी सगळे रस्ते बंद झालेत, या ठिकाणी महिला, बालक आणि नागरिक असंख्य आलेले आहे, पोलीस व्यवस्था सुद्धा या ठिकाणी बंदोबस्तात आहे। तर आपण बांधकाम विभागाने पोलिसांना सुद्धा या ठिकाणी खेचून आणलेलं, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, हे जे पैशाचा आरोप आहे हे चुकीचं आहे। कारण कसं आहे की आता जे सॉफ्टवेअर बदललेलं आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला तारीख मिळते ॲटोमॅटिक, आणि कोणाला 1 रुपया देण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही आहे, ते मोफतमध्ये तुम्हाला संच मिळते। परंतु आता बायोमेट्रिक म्हणताय तुम्ही, एका मिनिटाला किती लोकांना या ठिकाणी साहित्य वाटप होणार आहे आणि प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी नागरिक आणि महिला आलेल्या आहेत, तर हे वितरण आपण चांगलं होईल, कशा प्रकारचं आपण नियोजन करणार आहात? आजच्या दिवशी तर मी एवढं सांगू शकतो की पुसत सेंटर नव्हतंच, परंतु आपण आपला जो जिल्हा आहे हा 16 तालुक्याचा आहे आणि आपण जवळजवळ 4 ते 5 सेंटर देण्याचा प्रयत्न करू, आणि जेणेकरून लोकांना सोयीस्कर होईल। नागरिक या ठिकाणी आलेले आहे, या ठिकाणी नाश्त्याची जेवणाची व्यवस्था नाही, पोलीस विभागाचा जे वाहतूक विभाग आहे त्यांनी या ठिकाणी खिचडीची व्यवस्था केली, आपण बांधकाम विभाग म्हणून त्यांना साहित्य देणार आहात, बाकीची व्यवस्था आपण पाऊस असताना का नाही केलेली आहे? बघा, एक तर मी प्रमुख नाही आहे, जे प्रमुख आहे त्यांच्या घरी महालक्ष्मीचा कार्यक्रम असल्यामुळे मला जवळजवळ 2-2:30 वाजता कॉल आला। आता वास्तविक पाहता महालक्ष्मी आता माझ्याकडे पण असतो, परंतु मी ते सर्व सोडून, कार्यक्रम सोडून मी यवतमाळहून पोहोचलेलो आहे, आणि माझ्याच्यानं जेवढं होईल तुमच्या समस्या निराकरण करण्याचा मी प्रयत्न 100% करतो। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.